नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणयकथेमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. कायराला आता नव्या स्वप्नांचे वेध लागले होते. पुन्हा एकदा आपलं ऐश्वर्य प्राप्त करावं असं तिला वाटू लागलं होतं. सुनील आता तिच्यापासून खूप दूर गेला होता. आता त्याला मिळवण्याचं ती स्वप्नही पाहू शकत नव्हती. आता शफी तिला आधार देत होता, पण शफीला मर्यादा होत्या. इच्छा असूनही तो खूप काही प्रगती करू शकत नव्हता. शेवटी आपणच पुढाकारानं काहीतरी करायला हवं असं कायराला वाटू लागले आणि म्हणून तिनं मयूरला फोन लावला होता. हॅलो मयूर. मयूरनं तिचा नंबर आणि नाव डिस्प्लेवर पाहिलं. बोल कायरा, कशी आठवण झाली? का येऊ नये का? कायरा त्याच्याशी गोड बोलण्याचा प्रयत्न करत होती. कायरा, तुला माझी आठवण झाली हा माझा सन्मान आहे. बोल, काय म्हणायचंय? तो सरळ मुद्द्यावर आला. मयूर, मला तुला भेटायचंय. पण कशासाठी? ते असं फोनवर नाही सांगता येणार. तो थांबला. मग येऊ द्या हॉटेल पॅलेसवरती संध्याकाळी. हो ठीक आहे, येते. मग बोलू सावकाश. चालेल, असं म्हणून त्यानं फोन ठेवला. खरं पाहिलं तर तिला टाळावं असं त्याच्या मनामध्ये आलं होतं, परंतु मागे तिची झालेली ती अविस्मरणीय भेट, तिनं त्याला चांगलेच आनंदाचे क्षण दिले होते आणि आताही ते क्षण प्राप्त करावेत अशा उदात्त हेतूनच त्यानं तिला भेटायचं ठरवलं होतं. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण पुन्हा उभं राहावं, त्यासाठी मयूरची मदत घ्यावी असं तिनं ठरवलं होतं. त्या बदल्यामध्ये हवं ते देण्याचं तिनं ठरवलं. नुकताच पाऊस पडून गेला होता. वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला होता. हॉटेल पॅलेस हे नाव लाल अक्षरामध्ये लक्ष वेधत होतं. एखाद्या भव्य राजवाड्याची प्रतिकृती म्हणजेच हॉटेल पॅलेस. तिथे देशी विदेशी पाहुण्यांची नेहमीच रेलचेल होती. कायरानं टॅक्सीचे पैसे दिले आणि तिनं स्वतःला सावरून ती हॉटेलमध्ये शिरली. रिसेप्शन काउंटरवर बसलेल्या सुंदर युवतीने विचारलं, मॅडम, मे आय हेल्प यू? कायरानं तिच्याकडे पाहून मंद स्मित केलं आणि म्हणाली, मिस्टर मयूर माझी वाट पाहत आहेत. ते कोणत्या रूममध्ये आहेत सांगाल का? हो नक्कीच, असं म्हणून तिनं तिच्या कम्प्युटरच्या डिस्प्लेवर पाहिलं. मिस्टर मयूर, रूम नंबर 207. हो, ते तुमची वाट पाहत आहेत. थँक्स, कायरा म्हणाली आणि ती लिफ्टकडे वळाली. दुसऱ्या मजल्यावर येताच तिनं 207चा आकडा पाहिला आणि बेलचं बटन दाबलं. काही क्षणातच दरवाजा उघडला गेला. समोर मयूर होता. वेलकम मिस कायरा. थँक्स, प्लीज या आतमध्ये, असं म्हणून त्यानं तिला आतमध्ये घेतलं आणि दरवाजा बंद केला. मयूर, किती महिन्यांनी भेटतोय आपण? महिने कुठे, वर्षच झालं की आपण भेटलो नाही. आणि तसा भेटायचा काही योगही आला नाही म्हणा. कसा येणार? तुम्ही देशपांडेंचे मित्र आणि देशपांडेंनी आमच्याशी फारकत घेतली. बोलता बोलता ती सोफ्यावरती रेलून बसली. समोरच्या मऊ खुर्चीवर बसलेला मयूर दुःख व्यक्त करत म्हणाला, जे झालं ते खूप वाईट झालं. देशपांडेंनी असं वागायला नको होतं. मयूर, आता झालेल्या गोष्टींबद्दल दुःख करायला माझ्याकडे वेळ नाही. देशपांडे हे माझ्या आयुष्यातील प्रकरण संपलेलं आहे. मग आता नवीन प्रकरण काय आहे? त्यानं सहजच विचारलं. मयूर, ती खळखळून हसली आणि मयूरही हसला. कायरा, पण मयूर हे प्रकरणही तसं जुनंच आहे, पण आता ते नव्यानं अनुभवायला हवं असं वाटू लागलंय. अगदी माझ्या मनातलं बोललीस. कायरा, अशा खूप कोरड्या गप्पा वाटतायत. त्याला जरा ओल्या पार्टीचा सुगंध देऊयात का? आता आजचे यजमान तुम्ही आहात. तुम्ही जसं म्हणाल तसं. ओके, लेट्स हॅव सेलिब्रेट आवर मीटिंग. त्यानं कपाटातील मद्य बाहेर काढलं आणि काचेच्या ग्लासामध्ये भरलं. चिअर्स करून त्या दोघांनीही पेले ओठांना लावले. पेला खाली ठेवत मयूर म्हणाला, कायरा, मी आयुष्यात जग फिरलो, अनेक ललना उपभोगल्या, परंतु तुझ्या सोबतीत जी मजा आली ती दुसरी कुठेच आली नाही. ती हसली. तू हे मला बरं वाटावं म्हणून म्हणतोयस का? नाही, त्याची मला गरज नाही.
लोकांना खुश करण्यासाठी बोलायचं मी केव्हाच सोडले. मी जे बोलतो ते खरं आहे. आता त्यामध्ये तुला जर आनंद वाटत असेल तर ती माझ्यासाठी चांगलीच गोष्ट आहे. ती हसली. मयूर, ती आता काहीशी गंभीर झाली. तो तिच्याकडे पाहू लागला. ती पुढे बोलू लागली. मी आज तुला भेटायला आली आहे यामध्ये माझा एक स्वार्थ आहे. मयूर शांतपणे तिच्याकडे पाहू लागला. कायरा, मला तुझा प्रामाणिकपणा आवडला. बोल, मी तुला काय मदत करू? कायरा बोलू लागली आणि तिच्या बोलण्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास होता. मयूर, मला पुन्हा एकदा उभं राहायचंय. मलाही ते आवडेल, पण मला सांग, मी तुझ्यासाठी काय करू? तू खूप काही करू शकतोस. ती त्याच्या जवळ आली. तिनं त्याच्या डोळ्यामध्ये रोखून पाहिलं आणि म्हणाली, तुला जगामधील अनेक कंपन्यांसोबत तुझे चांगले रिलेशन्स आहेत. हो, तो माझ्या कामाचा भाग आहे. माझ्या कंपनीला मोठं काम मिळवून दे. मी प्रयत्न करू शकतो, पण तुझी कंपनी आहे का? नाही. मग आपण कंपनी तयार करायची. पैसे मी टाकेन, पण पार्टनर म्हणून तुझं नाव मला हवंय. मला विचार करायला वेळ दे. कायरा त्याच्या जवळ आली आणि आता त्यांचा एकमेकांना स्पर्श जाणवू लागला. तिचे ओठ त्याच्या ओठांजवळ आले होते. मयूर, मला तू हवायस माझा बिझनेस पार्टनर म्हणून, आणि तू नाही म्हणू नकोस. असं म्हणून तिने आपले ओठ त्याच्या ओठांवर टेकवले. हो कायरा, मी तयार आहे. असं म्हणून त्यानं तिला आपल्या अंगावरती ओढलं. आता ते एकमेकांच्या शरीराशी मनसोक्तपणे खेळू लागले. त्यांच्यामध्ये आता कोणतंही अंतर राहिलं नव्हतं. मद्य आणि ओठ यांची नशा त्यांच्या शरीरावर चांगलीच पसरली होती. हळूहळू ते एकरूप होत राहिले. असेच खेळामध्ये रंगलेले दोन जीव एकरूप झाले, थकले आणि कितीतरी वेळ तसेच पडून राहिले. जेव्हा जाग आली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण विवस्त्र आहोत. मग काही वेळानं ते फ्रेश झाले आणि पुन्हा त्याच जागेवर येऊन बसले. आता चित्र बदललं होतं. कायराबद्दल मयूरला आपलेपणा वाटू लागला होता. मयूर डोक्याला हात लावून बसला होता. मयूर, काय झालं? माझं काम तुला करता येणं शक्य नसेल तर जाऊ दे, पण एवढं टेन्शन घेऊ नकोस. अगं, टेन्शन नाही घेत आहे, माझं डोकं दुखतंय. चल, मी मस्त तुझ्यासाठी कॉफी बनवते. तिनं बाजूलाच कॉफीचं ठेवलेलं साहित्य घेतलं आणि ती कॉफी बनवू लागली. कॉफीचे 2 घोट घेताच त्याला बरं वाटलं. कायरा, आपण मोठा बिझनेस उभा करू शकतो. जमेल ते आपल्याला. पण तुला काय वाटतं, देशपांडे आपल्याला सहकार्य करतील का? नाही करणार. तो उलट आपल्याला त्रास कसा होईल याचाच प्रयत्न करेल. आपल्याला योग्य नियोजन करावं लागेल. मयूर गंभीर होत म्हणाला. मयूर, तुला या क्षेत्रातला मोठा अनुभव आहे, त्यामुळे तू सांगशील तसं मी करेन. ओके, आता सर्वप्रथम तुझं नाव बदलून घेऊ आणि एक नवीन कंपनीची स्थापना करू. येस बॉस, ती म्हणाली. मयूर तिच्याकडे पाहत हसत म्हणाला, आता मी बॉस वगैरे नाही, तर तू बॉस असणार आहेस. हो, मला बॉस बनावं लागेल, निदान काही लोकांचे हिशोब चुकवण्यासाठी तरी. गुड. असं म्हणून मयूरने तिच्याशी हात मिळवला आणि तो तिला महत्वाच्या टिप्स देऊ लागला. ती शांत चित्तानं त्याचं बोलणं ऐकत राहिली. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग आपण इथेच थांबूयात आणि भेटूयात पुढच्या एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला काय वाटतं, एवढ्या सहजासहजी मयूर देखील मदत करेल कायराला? आणि करेल तर का? बऱ्याच गोष्टी आहेत अजून, परंतु मयूरची कमजोरी आहे कायराचं शरीर, आणि ते तिलाही फार चांगलंच माहीत आहे. तर मग चला भेटूयात पुढच्या एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.